नमस्कार मंडळी, पी आर जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग मंडे असून सुद्धा पण आम्ही आज संध्याकाळी सुरू करतोय. का ते नाही माहिती, मी केला सुरू. आणि आज संध्याकाळी उपवास सोडायला काय आपल्याला वरण भात आणि बटाट्याची चटणी. वा वा, म्हणजे आज पण काहीतरी छान खायला भेटणार. म्हणजे रोजच मला छान भेटतं खायला, पण आज जरा कारण डाळ भात खाणं म्हणजे आज सूक आहे, सूक. डाळ भात त्याच्यासोबत बटाट्याची भाजी. आणि मी मार्केटला गेलो होतो भाजीपाला आणायला, ते येताना मस्त सँडविच घेऊन आलो मी ते त्याच्यासोबत. वा, तर डाळ शिजवली आहे, तर त्याला मस्त फोडणी देणार. थोडं पाणी टाकणार आहे त्याच्यात, पाणी पाणी मस्त कर, छान लागते खायला. आणि प्रिपरेशन खूप जोरात चालू आहे. काहीतरी काय करते चाल तिकडे, चला. प्रिपरेशन जोरात चालू आहे, बघू शकता तुम्ही, देखते रहिये. तर डाळ भाताची तर प्रोसेस चालूच आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आमच्या दोघांच्या लाईफबद्दल. तो आम्ही लव्ह मॅरेज केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या काही गोष्टींमध्ये फॅमिलीमध्ये खूप दुरावा आलेला आहे आमच्या. तर कंटिन्यू काही ना काही गोष्टी चालूच आहे. तो एक नाही, याच्यावर आम्ही एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. एक नेक्स्ट ब्लॉग नाही तर त्याच्या नेक्स्ट ब्लॉग तरी आम्ही ती व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी, की आम्ही कसं झिरोपासून सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला पूर्ण ही 0 to 100 पूर्ण लाईफ आम्हाला कंप्लीट करायची आहे. आणि आम्हाला ही गोष्ट आहे ना फॅमिलीला म्हणा, लोकांना म्हणा करून दाखवायची आहे. तर या जर्नीमध्ये आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे आहे, तुमचे छान छान कमेंट पाहिजे की त्याच्यानं आम्हाला प्रोत्साहन भेटेल की आम्ही खूप काही गोष्टी करू शकू. तो आमच्या दोघांची एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करा, त्याच्याने आम्ही आमच्या लाईफचे गोल्स कंप्लीट करणार आहे. आणि बस एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला. बाकी आपण कंटिन्यू करूया आपल्या याच्यावर. अरे उलटा होतो ना, बघू शकता तुम्ही. आता बनत आहे. अरे आता अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बनत आहे वरण वरण, डाळ डाळ बनते. आणि मसाला डाळ म्हणजे नाही, फोडणी, साधी फोडणी. फोडणी द्यायची. पण आहे ना, हे टमाटर सगळ्या ठिकाणी टाकतात. आमच्याकडे तर नाही टमाटर, पण यांच्याकडे टाकतात. सो लेट्स ट्राय. तरी आवडतं टोमॅटो टाकलेलं. हां, पण आहे ना इतकं छान टेस्ट येतं ना लिटरली. म्हणजे याच्या आधी पण मी बॅचलर राहिलेलो आहे, तर तिथे पण मला तसंच भेटायचं. म्हणजे ते फोडणी बनवून दिलेली म्हणजे ही बनवते ना तसंवालं, आणि छान टेस्ट लागते. पण आहे ना ती गोष्ट तेव्हा कसं होतं, थोडं थंड खायला भेटायचं. आता मस्त बायको आली ते गरम गरम खायला भेटायचं. डाळ भात इतका आवडतो लिटरली, आमच्याकडनं कंट्रोल नाही होते आता. सो असं होतं की कधी बनेल आणि कधी आम्ही डाळ भात आणि खाऊ. अजून भाजी बनवायची आहे. भाजी बनवायची आज आहे, डाळाला फोडणी दिली, अजून त्याला बॉईल व्हायचंय, थोडा टाइम लागेल. होईल. यू मिनिट कर दो. आप भी ठीक करके तो ऐसा बोल रहे बट कब से ठीक करके बोले, हो ही नहीं रहा. आता भात बनवते, लगेच होईल. तू कर प्रोसेस, मग भेटूया. भात लावलाय आता. म्हणजे आताशी ना तिने भात हे करून घेतलं, क्लीन बिन करून मस्त त्याच्यात मीठ त्यांच्याकडे आधी कुकर मध्ये उकळवतं डायरेक्ट. हां, कारण ना थोडंसं बॉईल होऊ दिलं ना पाणी भातातलं, तर टेस्ट चांगली लागते असं म्हणतात. आणि तूप टाकतं, पण ही तूप नाही टाकत, तिला तूप आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी थोडंसं तेल टाकते, पण मी आता नाही टाकत. पण मग कधी त्याची आवड. आता काय बाबा, आम्ही तूप खाणारे लोक, हे तेल खाणारे लोक, त्याच्यामुळे ठीक आहे. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. चांगलं नाही बनवत, म्हणजे मी चांगलं नाही. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. भेटू आपण थोडं. येताना मी सँडविच घेऊन आलोय, पण मला खाता येत नाही कारण माझा उपवास आहे. जोपर्यंत उपवास सोडत नाही तोपर्यंत मला खाता येत नाही. असं झालेलं आहे की कधी मी ते सँडविच खाईल. माझ्या सुद्धा तोंडाला खूप पाणी सुटलंय. हां, मला पण असं झालं की मी कधी गरम गरम सँडविच पण आता आम्हाला कारण की ना इकडे खूप भारी सँडविच हो, भेटतो. खूप छान आहे. तुम्हाला मी ना एक दिवशी त्या म्हणजे मला असं गेलो ना बाहेर मी, वाटलं की तू असं म्हणणार की तुम्हाला ना मी एक दिवस खाऊ घालणार. आता ते कुठं नाही येणार काय नाही. तुम्हाला खाऊ घालता आलं असतं तर नक्की खाऊ घातलं असतं मी. इतकं छान बनवता ना, आणि प्राइस पण खूप कमी आहे, 20 रुपये, 25 एरिया रुपये. खूप लोकल आहे, पण ना इकडचं हां. खूप टेस्टी आहे. जसं की वडापाव, भजीपाव आणि भजीपाव तर बाबा एक नंबर. आमच्या दोघांचे फेवरेट मंचुरियन आहे. पण छोटे छोटे खूप टेस्टी आहे. ते एवढे नाही आवडत मला, पण आहे ना भजीपाव आणि वडापाव इथला खूप बेस्ट आहे. आता प्रिपरेशन चालू आहे बटाट्याच्या भाजीचं. जल्दी कर. वेट नाही होते, बिलकुल वेट नाही होते.
बटाट्याची भाजी पण बघा तुम्ही किती छान दिसते, मस्त एकदम टेक्स्चर बघा त्याचं टेक्स्चर. वाव. शेवटी बनवलं कोणी? माझ्या बायकोने. माझ्या बायकोने बनवलं आहे म्हणजे बाई. कॅमेरा थोडा आत्ता कसं बरोबर झालं. आणि काय टाकते? मीठ का? अच्छा ते तर छान टाकलं आहे तू, मीठ छान टाकलं. जास्त गॅस झालं. कुकर पण झालेलं आहे, शिट्ट्या होऊन गेलेल्या आहे मस्त. आणि आता भाजी बाकी, फक्त भाजी झाली की आम्ही बसूया भोजनाला. डालो कोथमीर, डालो अभी वही बाकी है अभी उसमें. वाह वाह, बस एवढीच. काय आता शॉर्ट. जरा कोथमीर कमी वाटते, अजून कापून टाकावी. एवढी अजून थोडी घ्यावी मॅडम, मला असं वाटतंय. कारण आपल्याकडे आहे भरपूर कोथमीर, तर जरा चांगली चवदार लागेल ती, जरा घ्यावी पद्धतशीर. पद्धतशीर घ्यावी. पद्धतशीर घ्यावी चांगली कोथमीर. हां हां ठीक आहे, आता एवढी तर ठीक आहे. तर काय हे पण टाक. हे बघा इकडे चालू आहे कोथमीर आणि मला हलवावं लागते भाजी. वा वा, असं दोघांनी मिळून बनवलं ना तर हा ना, चव लागते ना, मला तरी वाटते. आणि मला आवडतं कुकिंग करायला, मला आवडतं. मला फक्त चपात्या येत नाही, पण मला कुकिंग करायला आवडतं खूप. काही नाही, चपात्या पण शिकवून दिली. थँक्यू सांगितल्याबद्दल, बोलल्याबद्दल. फायनली गाईज रेडी झालं आहे मस्त. आणि त्याच्यासोबत आपल्याला तोंडी लावायला काही लागत नाही, पण तारक मेहता तर पाहिजेच बाबा. मस्त डाळ भात खातो आम्ही. हां, मला ना पातळ वरण खूप आवडतं, त्यामुळे मी जास्त पातळ सांगितलं. आणि मस्त भात आणि मस्त बटाट्याची भाजी आणि सँडविच आहे, नॉनव्हेज नाही आहे. इथे काळी पिशवी म्हणून बघताना नंतर नॉनव्हेज. कढई पातळी म्हणून. हे बघा सँडविच पण आहे, अजून एक आहे, मग मी घेईल. नाही बघा मस्त. आता जेवण करतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो. तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहे. आणि तुला काय बोलायचं आहे? तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि छान छान नेहमीप्रमाणे कमेंट्स करा आम्हाला. आणि मी तुम्हाला बोललो जसं काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आमच्या लाईफबद्दल, म्हणजे सांगणार आहे, त्याच्यावर एक मी ब्लॉग बनवणार आहे प्रॉपरली. सो त्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.